तसं म्हटलं तर सीबीटी किंवा आरईबीटी म्हणजे कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी हे शब्द खूप लोकांनी ऐकलेले असतात. याचा अर्थ काय हे सगळ्यांच्या पटकन लक्षात येत नाही. तर दोन महत्वाचे शब्द आहेत बघा. कॉग्निटिव्ह म्हणजे काय, तर वैचारिक, आपण विचार करतो आणि विचारानुसार आपलं वर्तन कसं बदलतं याचा अभ्यास आणि याची थेरपी. आता आपल्या मनामध्ये अनेकदा लोक म्हणतात निगेटिव्ह विचार असतात. निगेटिव्ह विचार म्हणजे अनरिअलिस्टिक विचार, इरॅशनल विचार. त्यातनंच आरईबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी मिळते. आता हे जवळजवळ सख्या बहिणी आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये फरक नक्की आहे, परंतु आपल्याला त्याचा मूळ सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. मूळ सिद्धांत अगदी साधा आहे. एखादी घटना घडते, त्या घटनेला आपण प्रतिसाद देतो आणि त्यानुसार आपलं वागणं बदलत असतं. म्हणजे राग आला, कोणीतरी काहीतरी आपल्याला म्हणतं, राग येतो आणि आपण रागाच्या भरात काहीतरी बोलतो. येथे ट्रिगर आहे. नंतर आपल्या मनातल्या भावना उचंबळून येतात, काहीतरी विचार येतात आणि मग त्याप्रमाणे आपण ऍक्शन घेतो. इतकी सिंपल गोष्ट आहे. याला एबीसी असं म्हणतात, म्हणजे ऍक्टिवेटर, बिलीफ आणि कॉन्सिक्वेन्स. तर काय आहे की या गोष्टीची फोड नीट करणे आणि आपल्यामध्ये वैचारिक बदल करणे, आपल्या मनातले समज आहेत ते दूर करणे आणि वास्तविक रास्त विचार आजमावणे, आत्मसात करणे आणि त्यानुसार विचार करणे आणि त्यानुसार वागणे, असं करायला लागलं की आपलं मन अधिक शांत राहतं. आपण उत्साहाने प्रेम करू शकतो, उत्साहाने गोष्टी हँडल करू शकतो, आपला रेझिलियन्स वाढतो. याला आपण अशा प्रकारची थेरपी म्हणतो. आता काय आहे की ही थेरपी शिकायची आहे आणि याचं काउन्सिलिंग कसं करायचं हे पण शिकायचं आहे. इथे दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि लवकर रजिस्टर करा.